नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 जुलै 2026 पर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत आलेल्या सर्व ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट जाणून घेणार आहोत. 23वा हप्ता कधी येणार, अधिकृत तारीख जाहीर झाली आहे का, 2000चा पुढील हप्ता कधी मिळणार, ई-केवायसी का महत्त्वाची आहे आणि नवीन जमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांबाबत काय नक्की अपडेट आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर सध्या देशभरातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मात्र आज 6 जुलै 2026 पर्यंत केंद्र सरकारने 23वा हप्ता जमा करण्याची कोणतीही अधिकृत तारीख अजून तरी जाहीर केलेली नाही आहे. काही माध्यमातून जून किंवा जुलै महिन्यात हप्ता मिळू शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. मात्र अद्याप जून आलेला आहे, अजून तरी हप्त्याच्या बाबत काही अपडेट आलेली नाही आहे. परंतु केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणत्याही अफवांवर तुम्ही जास्त काही विश्वास ठेवू नका. आता जी दुसरी अपडेट आहे ती म्हणजे की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम 3 समान हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येक वेळी 2,000 रुपये अशा स्वरूपात थेट बँकेत जमा केली जाते. सध्या या योजनेच्या लाभाच्या रकमेमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही आहे. ओके, आता जी तिसरी अपडेट आहे ती म्हणजे की जर तुम्हाला पुढील हप्ता कोणत्याही अडचणीशिवाय मिळावा असे वाटत असेल शेतकरी मंडळींनो, तर ई-केवायसी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच आधार क्रमांक, बँक खात्याशी लिंक असणे, जमिनीच्या नोंदी अद्ययावत असणे, बँक खात्याची माहिती योग्य असणे, या सर्व गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. यापैकी कोणती माहिती अपूर्ण असल्यास पुढील हप्ता तुमचा तो अडकू शकतो, अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सर्व गोष्टी तुम्ही चेक करून घ्या शेतकरी मंडळींना. आता जी चौथी अपडेट आहे ती म्हणजे की शेतकरी अधिकृत पीएम किसान पोर्टलवर जाऊन आपला लाभार्थी स्टेटस जो आहे तो सहज तपासू सुद्धा शकतात. तिथे तुम्ही बेनिफिशियरी स्टेटस, ई-केवायसी स्टेटस, पेमेंटचा स्टेटस, लाभार्थी यादीतील नाव, या सर्व गोष्टी तुम्ही ऑनलाईन पाहू शकता. ओके, त्यामुळे वेळोवेळी स्टेटस तपासत राहणे सुद्धा अति आवश्यक आहे. ओके, आणि पाचवी म्हणजे महत्त्वाची अपडेट ती म्हणजे की एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आहे. 2019 नंतर शेतीची जमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांनाही पीएम किसान योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी काही शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारकडे केलेली आहे. मात्र 6 जुलै 2026 पर्यंत याबाबत केंद्र सरकारने कोणताही अधिकृत निर्णय अजून तरी जाहीर केलेला नाही आहे. त्यामुळे अधिकृत घोषणा होईपर्यंत अशा बातम्यांकडे तुम्ही सावधपणे पहा, सतर्क पहा की नक्की ही अधिकृत घोषणा आहे का, नक्की ॲक्च्युअल बातमी आलेली आहे का, खरी बातमी आहे का. ओके, आणि जी अपडेट होती या योजनेबद्दल ती मी सगळी तुम्हाला सांगितलेली आहे. ओके, आजच्या घडीला 23व्या हप्त्याची अधिकृत तारीख अजून तरी जाहीर झालेली नाही आहे. पुढील हप्ता 2,000 रुपये इतकाच राहणार आहे. लाभार्थी वार्षिक रक्कम 6,000 पूर्वीप्रमाणेच कायम आहे. ओके, आणि ई-केवायसी, आधार लिंकिंग आणि बँक खात्याची माहिती अद्ययावत अपडेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. फक्त अधिकृत पीएम किसान पोर्टल आणि केंद्र सरकारच्या सूचनांवरच तुम्ही विश्वास ठेवा. आणि जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर आजच तुम्ही काय करा, ई-केवायसी, आधार लिंकिंग, बँक खाते आणि जमिनीच्या नोंदी तुम्ही परत एकदा तपासून घ्या. यामुळे तुम्हाला पुढील हप्ता मिळण्याबाबत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. ओके, आणि व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा. इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. आणि अशाच पीएम किसान, नमो शेतकरी योजना, पीक विमा, हवामान आणि महाराष्ट्र शासनाच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.